नवरदेवाला आमच्या गुडघ्याला वाशिंग मानूनच तयार आहे. कसली घाई झाली बघा. हा मस्त दिसतं आपण त्याच्यावरती मस्त दिसत सलोनीचे. हे बघा मराठी शॉपिंग झालंय 3 कोट आणि चाललंय आता आम्ही. आप्पा इकडं बघा आप्पा. चला झालंय सगळं घेऊन आता चला जाऊया. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जय शिवराय. आजचा ब्लॉग थोडा खास असणार आहे आणि आज आपण चाललोय आपल्या मित्राच्या लग्नाच्या शॉपिंगला, म्हणजे आपला जोडीदार अखिल पाटीलच्या शॉपिंगला. आज आपण भिवंडीचा मार्केट जो कपडा मार्केट आहे तो एक्सप्लोर करणार आहे, काहीतरी वेगळंच. कारण याच्यावरती व्हिडिओ कमी आहेत म्हणून आपण तो निर्णय घेतला आहे. सकाळी 8:30 वाजता निघालो आपण घरातून. आपल्याबरोबर इथं अखिलचा भाऊ आहे निखिल. पुढे अखिल गाडी चालवतोय आणि इकडे बाजूला त्याचे वडील आहेत आप्पा. तर चला जाऊया. तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो कसे काय, म्हणजे तिथे रेडीमेड जास्त करून म्हणजे शिवण्यासाठी कापड वगैरे भेटतात आणि त्याच्यानंतर वगैरे साईज वगैरे देऊन तुमचं चॉईस वगैरे करून मग तुम्ही कपडे शिवायला देऊ शकता. असं तो मार्केट आहे. तर चला जाऊया आपण. आता आपण आलोय एक खुटारीपर्यंत आलोय. तर चला. वाजले 10. आता पोचलो आपण इथं मार्केटला. लाहोरी कंपाऊंड म्हणून असं काहीतरी आहे या मार्केटचं नाव. तिथं पोचलो. थोडी चुकमुक झाली कारण आपल्याला रस्ता वगैरे माहिती नव्हता. आपण आलो म्हणजे MGMच्या इथून जो रोड होता तिथून शिलपाटावरून कल्याण पत्रीपूल आणि आता आपण लोकेशनला पोचलो. साधारणतः 10 वाजलेत पण अजून दुकानं उघडी नाही आहेत. आपण जो सद्गुरू कृपा आहे त्या लोकेशन वैभवदाच्या लोकेशनवरती आलो आहे बघा. इथे तो दुकान तिकडे त्या साईडला आहे. तर चला बघूया. अजूनपर्यंत थोडाफार काहीतरी खाऊ आधी मग नंतर जाऊ. हे बघा आपण तिथं त्या लोकेशनला पोचल्याच्या नंतर हे इथे असे सगळे असे शॉप आहेत जसे उल्हासनगरला वगैरे असतात तसे. लाहोरी कंपाऊंड म्हणून असं तिथं नाव आहे त्या एरियाचं. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे कपड्याचं मार्केट आहे. इथून तुम्ही कपडे घेऊ शकता म्हणजे जो आपल्याला तुम्हाला चॉईसचा असेल आणि त्यांच्याच चॉईसनुसार, म्हणजे आजूबाजूचा त्यांचा टेलर वगैरे ओळखीचा असतो तर त्यांना तुम्ही शिवायला देऊ शकता. असा हा मार्केट आहे. आपण अखिलच्या लग्नाचे कपडे आता इथे बघायला आलो तर त्याच्या मित्राच्या ओळखीचा होता तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून आपण आता त्याच्याकडे आलो आहे. पहिला वैभवदाकडे न जाता आदिरा टेक्स्टाईल म्हणून आहे तर तिथे आलो. तर चला बघूया आपण कपडे वगैरे कापड वगैरे बघू आणि त्याचा शिवायचा वगैरे खर्च किती आहे किंवा स्वस्त पडतं का रेडीमेडपेक्षा किंवा काय तर ते आपण चेक करून घेऊ. आपण त्या दुकानात आलो आहे. त्याच्यानंतर इथं बघितलं तो दादा आहे तो ओळखीचा होता. त्याने पॅटर्न दाखवायला चालू केला. पहिला आपण साखरपुड्याचे कपडे घेतो साखरपुड्याचे. तर हा वरचं जॅकेट आहे ते 3 पीसमध्ये असे तुम्हाला विविध प्रकारचे तुम्हाला भेटू शकतात. हे बघा हे असे आहेत. ते तुम्हाला सांगतात तर त्याच्यानुसार तुम्हाला हे करतात. तर त्यांनी 3 पीसमध्ये दिलेत दाखवलेत आपल्याला. तुम्ही सांगाल साखरपुडा हळद आणि लग्नाचे जसे प्रत्येकनुसार चॉईसनुसार तुम्हाला भेटतील. तर त्यांच्याकडे पॅटर्न आहेत ते पॅटर्नमध्ये दाखवतात. आता अखिल आणि आपण तिकडे पॅटर्न बघतात. आपण पण बघूया. तुम्हाला पण मी आपल्या माध्यमातून दाखवतो. तुम्हाला नंतर मी शॉपचा ॲड्रेस वगैरे देईन तिथं मेन्शन करीन डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता आपण बघूया. हे लग्नाचा हा तो 2 पीसमध्ये की 1 पीसमध्ये होता? तो 1 पीस येईल पूर्ण. तो 1 पीसच येईल ना पूर्ण? 1 पीस येतो लग्नाचा. खाली धोती दुपट्टा आपला छोटा येतो. ओके. साखरपुड्याचा झाला. नवऱ्याचा पहिला विधीचा झाला. आता कोटचा बघतो आपण. कोटचा कापड आहे बघा. ते त्याने फोटो दाखवला दादाने व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे. हा आतमधला की बाहेरचा आहे? हो दुसरा कापड आहे का त्यामधला? दुसरा कापड आहे गाडी नवीन सिल्की. तुम्ही सांगाल तसे ते पॅटर्न दाखवणार. तुमच्याकडे फोटोज व्हिडिओज असतील तसे. हा एकदम लग्नाला बेस्ट वाटेल. चांगली व्हरायटी आहे याच्यामध्ये का? हां एकदम बेस्ट व्हरायटी. काय रे ते वेडिंग शूट बोलला तर ह्याच कपड्यात चांगलं वाटतं. लग्न संध्याकाळी काय दिवशी? संध्याकाळी दिवशी आहे ना? दुपारचं आहे. गरमी पण जास्त आहे ना वाजत. हा सॉफ्ट राहील एकदम नरम. मध्ये कोटचा आपला झाला आणि याच्यामध्ये आता व्हाईट शर्ट आतमध्ये याच्या कोटच्या आतमध्ये घालतो आपण टाईच्या आतमध्ये. तो आता व्हाईट कपडा घेतला आहे त्याचा शर्ट शिवायला.
आणि एक खास गोष्ट आहे की तुम्ही इथून कापड घेतलं की बाजूलाच त्यांच्या आजूबाजूला टेलर आहेत, तर ते शिवून देतात फिटिंग सगळा एकदा. फक्त काय ट्रायलला काय ठिकाणी ट्रायलला यायची गरज लागते, पण हा दादा बोलला की ट्रायलला यायची गरज नाही, ज्यावेळेला तुम्ही याल तर त्यावेळेला मी कमी जास्त करून देऊ. तर बघा हे आतमधले जे व्हाईट शर्ट आहेत तर त्याच्यासाठी मला त्याच्यानंतर जावयाने वगैरे कपडे घेतात. ते शर्ट घेतला व्हाईट कलरचा आणि आता पॅन्ट पीस होती ते पण भारी आहे. 3 पॅन्ट रेग्युलर यूजसाठी किंवा पार्टी वेअरसाठी पण यांच्याकडे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता, हे फॉर्मल शर्ट वगैरे आहेत. हे बघा पॅटर्न आहेत त्यांच्याकडे भरपूर, तुम्ही जसं बोलाल तसे. तर आता त्याला लग्न झाल्याच्या नंतर फिराबिराला जायला पाहिजे किंवा काय, तर त्याच्यासाठी हे बघा फॉर्मल कपडे बघताय. आप्पा तिकडे असतात. आप्पा का असतं तुम्ही, काय विषय बोला काहीतरी आप्पा. कुठला हा का मस्त वाटतं तो, पण तो असा हे वाटत शायनिंग फेकल का नंतर. हां नाही, रेग्युलर यूजसाठी म्हणजे त्याला जाण्या वगैरेसाठी आपण शर्ट पीस पॅन्ट पीस घेतलेत 2, ते घेतले. त्याच्यानंतर आता हा हे माप घेते. पैसा आहे बाई, पैसेही कमी नाही आहे. हे बघा. आणि आता म्हणजे दादाचं असं आहे, त्याचं शॉपवाल्यांचं असं आहे की तुम्ही लगेच जागेवरती माप वगैरे घेऊन डायरेक्टली हे करता ना. हो जागेवरती म्हणजे तुमचेच टेलर आहेत ते, त्यांनाच बोलत मास्टर तुमचेच. ओके, म्हणजे रेडी करून एक आता तरी अर्जंट ऑर्डर असेल तर किती दिवसात तरी 8 दिवसामध्ये. आम्हाला काय घाई नाही, तरी एक म्हटलं 15-20 दिवसात तरी पण चालेल. तर मास्टर त्यांनी त्यांचंच बोलवलं, त्याच्यानुसार ते हे करतात. तर सगळ्या गोष्टी इथंच अवेलेबल होतील. नवरदेवाचा भाऊ पण इकडे कुर्ते बघतोय बघा. आलेलो आता जे 12:15 झालेत, सगळं झाला. नवरदेवाचा पण झाला, नवरदेवांचा आता वडिलांचा चालू आहे बघा, भावाचा पण झाला. आपण पण थोडेफार घेतलेत, म्हणजे जास्त नाही आपण घेतलं कारण आता बघूया. बघा मस्त व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे, आलात तर नक्की भेटतं शॉपला. अजून अशा आजूबाजूला भरपूर आहेत, पण आपला मराठी माणसाचा शॉप आहे त्याच्यामुळे आपण इथं घुसलो आहे. तर या नक्की, मी दाखवतो तुम्हाला अजून पॅटर्न, ते पण दाखवतो. ते बघा हा पॅन्ट पीस आहे. हा कुठला दादा कशाचा पीस आहे, हा कुर्त्याच्या फॅब्रिकचा आहे. आणि हा मी बघितला होता अगोदर जॅकेटसाठी, हे पण बघू आपण नंतर पुढच्या फेरी झालं. हां हे शर्ट पीस वगैरे आहेत तुम्हाला रेग्युलरसाठी किंवा पार्टी वेअरसाठी. मस्त डिझाईन वगैरे आहे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत, म्हणजे कमी किमतीत तुम्हाला जशा ज्या व्हरायटी तुम्हाला पाहिजे असेल त्यामध्ये भेटून जातील. तर नक्की भेट द्या. अशी गर्दी गेले, सगळं झालं आहे. बघू आता, बजेट पण जाम गेलं आहे. बघू तर चला चेक काढतात. आपली निघू आपण आता. 100% बस का शॉप आहे याच्यामध्ये गेलो होतो आपण, याच्यामध्ये आदिरा. चला शॉपिंग झाले आपली आणि आता साधारणतः 1 वाजलाय आणि आपण आता परतीचा प्रवास करतो, निघतोय. तिथे भरपूर काय दाखवायला तुम्हाला जमलं नाही कारण शॉपिंग याची भरपूर होती. आप्पांची पण शॉपिंग केली आपण, त्यांच्या म्हणजे वडिलांची भावाची केली आणि मी 2 फॉर्मल ड्रेस घेतले. तसं बघायला गेलं तर भरपूर. आता चाललो आपण परतीचा प्रवास करत, तर चला जाऊया. नाही म्हटलं तरी पण अखिलचे साखरपुड्याचा ड्रेस त्याच्यानंतर लग्नाचा आणि कुर्ता वगैरे सेट. तुझा पण साखरपुड्याचा न्यायचा घेतला ना आपण, लग्नाचा घेतला. आप्पांचा फक्त लग्नाचा घेतला आणि जावयाला वगैरे थोडं पूजेचं वगैरे घेतलं. तर एवढी शॉपिंग आहे, परवडण्यासारखं आहे जर तुम्ही मार्गेनिंग वगैरे केलीत तर. बाकी थोडा टेलरिंगला थोडे जास्त जातात कारण आपल्या इकडे टेलरिंगचे पैसे कमी आहेत आणि इकडे थोडे जास्त आहेत. ते फक्त बार्गेनिंग करा, बाकी सगळं व्यवस्थित आहे. चला नमस्कार सर्वांना, जय शिवराय. ब्लॉग आपला कंटिन्यू आहे, नवीन नाही काढत होतो आपण. गेलेला आपण शॉपिंगचा ब्लॉग केला होता भिवंडी मार्केटचा, तोच कंटिन्यू करतो कारण तो लॉंग होण्यापेक्षा आपण एकाच ब्लॉगमध्ये सगळं दाखवतो. आता आपण आलो आहे दुपारी, घरातून निघालो होतो जेवून वगैरे, ते कपडे घ्यायला जे अखिलचे आपण शिवले होते नवरदेवाचे ते. आणि मग आता बघूया आपण, त्यांनी शिवल्याच्या नंतर एक आपल्याला 15-20 दिवसाच्या नंतर बोलवलं. तर बघू आपण प्रॉपर फिटिंग वगैरे कशी काय बसते आणि जे माप वगैरे घेतलं ते व्यवस्थित आहे का.
बाकीचे पैसेच वगैरे पे करायचे त्याला, बिल किती झालं किंवा काय ते पण मी दाखवतो तुम्हाला. चला जाऊया आपण पत्रीपुलाकडे. झालं सगळं, आलो आपण आणि आता टेलरच्या इथं आलो त्याचे कपडे ट्रायल करायला. बघू शकता तुम्ही इकडं कपडेच कपडे आहेत. हा ब्लॉग बनवणार रे, नवरदेव वाजते बा असं. आज ट्रायल करू आता, बघूया. पहिली स्टाईल आपण अखिलची घेतो, कोट वगैरे घातला आहे, पॅन्ट वगैरे मस्त आहे. फिटिंग बिटिंग पद्धतशीर बसलं एकदम. कलर थोडा युनिक घेतला हे बघा, आणि याच्यावरती डिझाईन केलं. कुठला नाही तो आतमधला तसाच असतो, त्याचा काय नाही विषय. तो झाला नवरदेव रेडी आमचा. डिझाईन करायची तुझीच आयडिया होती ना रे? डिझाईनची तुझीच आयडिया होती ना? मध्ये बारीक लागणार होतं. हे तो हा साखरपुड्याचा आहे हे बघा. वा कडक वाटतं एकदम. हे बघा, हा काय बाई ऐकत नाही आमचा माणूस. हे आता ज्यावेळेला घरातून निघून येईल लग्नाच्या विधीसाठी, तर हा गेटअप केला त्यानं. तर मस्त वाटतं, फिनिशिंग वगैरे, कपडा वगैरे मस्त एकदम चमकतं. कपडे बदलणार कुठे हे नंतर काय आपण कसं ठेवायचं तो पण बघू. नंतर कसं घ्यायचं बघा, तो फिरवलं त्यांनी आणि इकडं असं हातात घ्यायचं तुला. ओके, ये कोट किसका है? इसका ये दूल्हे का ये. क्या हुआ? हाँ जी बोलो. ओके, नारळ बेल. हा आप्पांचा कुर्ता आहे, हा लग्नासाठी शिवला ना आपण. हा हे बघा. हाँ भैया. हे आप्पांची गेटअप आहे. अखिलचे कपडे झाले तुम्ही बघितले असाल, जास्त करून अखिलचेच आणि आप्पांचे ट्रायलचे बघितले आपण. निखिल तर काय आला नाही आहे, त्याच्यामुळे तिथं काय होणार नाही. आता आपण जाऊया, एवढी सगळी शॉपिंग झाली त्याची. हे बघा, हे सगळे अखिलचे त्यातले, आणि वरती आप्पाचं आणि माझं नाही, हे निखिलचे आहेत. तर झाले आमची शॉपिंग. चला जाऊया कुठं, उल्हासनगरला जायचं ना. तर चाललो आम्ही उल्हासनगरला पण आमचं थोडं काम आहे. तर इथून आता मग उल्हासनगरला जाऊ. तिथला ब्लॉग काढला तर काढेल, कारण स्पेस नाही आहे मोबाईलमध्ये. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भिवंडी मार्केटला आपण आलेलो, तिथे कपडे वगैरे घेतल्यानंतर मी शिवायला टाकले. त्याचे रेट्स वगैरे पण मी टाकेन तुम्हाला आणि ॲड्रेस देईन दुकानाचा. चला ब्लॉग कसा वाटला सांगा मला, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.